नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई त्याचबरोबर लिपिक पदासाठीची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही 5 जानेवारी 2025 आहे. या अगोदर किती अर्ज आलेत याबाबतचे अपडेट आपण 29 डिसेंबरला एक घेतली होती. त्यामध्ये अर्जसंख्या जवळजवळ 30 ते 40 हजारपर्यंत होती. त्याच्यानंतर पुन्हा आपण 2 तारखेला जी अपडेट घेतली होती त्यामध्ये अर्जसंख्या दुपटीने वाढली होती, 60 हजारपर्यंत गेली होती. माझ्या अंदाजित 1 लाख प्लस पार करण्याची शक्यता होती. आता आजची जी नवीन अपडेट आहे, आजची तारीख 4 तारीख म्हणजे उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे. आज सकाळपर्यंत जे अर्ज आपण भरलेले आहेत त्यानुसार एकूण किती अर्ज आलेत तिन्ही घटकांमध्ये, घटक नाही, तिन्ही खंडपीठं मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या तिन्ही खंडपीठांसाठी सध्याची स्थिती काय आहे, किती अर्ज आलेत, कुठे कमी आहेत अर्ज आणि कुठे जास्त आहेत, त्याचबरोबर शिपाईसाठी किती आलेत, लिपिकसाठी किती आलेत, हमालसाठी किती आलेत, सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. महत्त्वाचा असा व्हिडिओ असणार आहे सगळ्यांसाठी. नवीन असाल नोकर भरती या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे सगळे अशाच अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे अपडेट तुमच्यापर्यंत अशा पद्धतीने लगेच आल्यानंतर तुम्हाला त्या प्राप्त होतील. तर मुंबई उच्च न्यायालय भरती 2025साठी नोंदणी क्रमांक आणि फॉर्मची संख्या. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला एक गोष्ट क्लिअर सांगायची आहे. तुम्ही जर अर्ज केला असेल तर लगेचच तुमचं ॲप्लिकेशन फी पेमेंट आहे हे करून घ्या. जर ॲप्लिकेशन फी पेमेंट जर तुम्ही पेंडिंग ठेवलं तर तुमचा जो अर्ज आहे, नोंदणी क्रमांक तुम्हाला मिळणार नाही आणि तुमचा अर्ज पूर्ण होणार नाही आहे, तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे फी पेमेंट करून घ्या अर्ज केल्यानंतर. तर सुरुवात करूयात. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठासाठी निघालेल्या भरतीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सर्वात कमी स्पर्धा, कॉम्पिटिशन कुठं आहे याची उत्सुकता आहे. कारण वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरण्याबाबत गोंधळ आहे. काही उमेदवार बोलतात की मुंबईमध्ये जास्त असतील त्यामुळे आपण नागपूर किंवा औरंगाबाद भरू शकतो. तर तुम्ही जर नागपूर किंवा औरंगाबाद भरलात तर त्या ठिकाणी तुमची जी परीक्षा आहे, चाचणी, ती येऊ शकते. त्या कारणामुळे कुठे फॉर्म भरावा आणि कुठे जास्त अर्ज आहेत, कुठे कमी अर्ज आहेत, कॉम्पिटिशन स्पर्धा म्हणायला गेलं तर यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरक्षण नसणार आहे. तर तुमची गुणवत्ता चांगली असेल तर कोणत्याही कॅटेगरीशिवाय तुमची निवड होऊ शकते. तर हे समजून घेणं आवश्यक आहे. नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर आणि अर्ज क्रमांक सर्व ठिकाणी सिक्वेन्शियल येतात. म्हणजे मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद यापैकी कोणत्याही ठिकाणी कमी किंवा जास्त फॉर्म आले आहेत हे नोंदणी क्रमांकावरून अंदाज करणं थोडं कठीण आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरं म्हणजे व्हिडिओमध्ये पाहू शकता आपण बॅक टू बॅक एकामागोमाग एक फॉर्म भरण्याचे स्क्रीनशॉट आपण घेतले आहेत, तर तुम्हाला दाखवणार आहे. ज्यामुळे पाहू शकता फक्त 15-20 मिनिटांचं त्यामध्ये अंतर आहे, तरीही त्यांचे क्रमांक जवळजवळ समान आहेत. यावरून स्पष्ट होते की सर्व ठिकाणासाठी सामायिक क्रमानुसार संख्या आहे. म्हणजे तुम्ही मुंबईसाठी भरा, त्याच्यानंतर तुम्ही औरंगाबादसाठी भरा किंवा छत्रपती संभाजीनगर खंडपीठासाठी भरा. तर यामध्ये पाहू शकता फॉर्म वेगवेगळ्या ठिकाणी भरण्यात आले तरी नोंदणी क्रमांक एकाच सिस्टीममधून येत आहेत. म्हणजे सिस्टीम जी आहे अर्ज करण्यासाठीची एकच आहे, फक्त खंडपीठं वेगळी आहेत. त्यामुळे स्थानानुसार फॉर्मची संख्या वेगळी असली तरी क्रमवार त्या दिसतात. म्हणजे तुम्ही जर मुंबईसाठी आत्ता अर्ज केलात आणि त्याच्यानंतर पुढचा अर्ज जर यामध्ये आपण चेक केला तर नागपूरसाठी भरला आहे तर 1 नंबर यासाठी दिला आहे तर 2 नंबर नागपूरसाठी असेल, असं सिक्वेन्सली क्रमानुसार येत आहे. सध्याचा काय गैरसमज होता की विद्यार्थ्यांना वाटतं की नागपूरला फॉर्म कमी आलेत किंवा मुंबईला जास्त आहेत, तर हे चुकीचं आहे. 68,000 किंवा 69,000 असा किरकोळ जो फरक आहे यामध्ये दिसून येतो. क्लर्क पदासाठी, लिपिक पदासाठी किती अर्ज आलेत माहिती जाणून घेऊयात. तर क्लर्क पदासाठी 3 ठिकाणाचे फॉर्म भरण्याचे उदाहरण आपण पाहणार आहोत. नागपूर खंडपीठाचा नोंदणी क्रमांक आज सकाळचा, यामध्ये जास्त पुन्हा संध्याकाळपर्यंत आकडेवारी ही वाढलेली असणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 68,572 हा आहे नागपूर खंडपीठासाठीचा. औरंगाबादसाठीचा नोंदणी क्रमांक त्यानंतरचा लगेचच 68,950 आला आहे. म्हणजे 400-500चा फरक पडला. 15-20 मिनिटांनी नागपूरपेक्षा नंतरनं मुंबई उच्च न्यायालयाचा भरला. 15-20 मिनिटानंतरनं 69,262 अर्ध्या तासानंतरचा.
आणि एकूण फॉर्म भरण्याची वेळ 69,265 आणि 15-20 मिनिटाचा फरक धरला तर 75,000पेक्षा जास्त जाऊ शकतात. म्हणजे ही झाली सकाळची. त्याच्यानंतर आपण आता संध्याकाळपर्यंत घेतली तर त्यामध्ये आकडेवारीमध्ये इतकी जास्त वाढ झाली असेल, 80,000 85,000 पण कदाचित किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा गेली असेल. उद्या 100% लिपिक पदासाठी सुद्धा 1,00,000 जो आहे आकडा क्रॉस होऊ शकतो अशी शक्यता आहे. 5 तारीख उद्याची शेवटची तारीख असणार आहे. शेवटची तारीख असून सुद्धा वेबसाईट आहे ही चांगल्या पद्धतीने चालते, कुठेही स्लो होत नाहीये. अजून 2 दिवस, अजून 1 दिवस शिल्लक आहे. पाहू शकता अजून 1 दिवस शिल्लक आहे आणि शेवटच्या दिवशी फॉर्म वाढण्याची शक्यता आहे. पेमेंट प्रॉब्लेममुळे उशिरा होत आहे. म्हणजे पेमेंटचा थोडा प्रॉब्लेम येत आहे. कारण अर्जसंख्या हे जास्त लोकं जे आहेत, जास्त उमेदवार, जास्त विद्यार्थी पेमेंट करण्यासाठीची प्रोसेस करतायत. त्यामुळे मध्ये-मध्ये पेमेंटसाठी प्रॉब्लेम येतोय. त्यामुळे तरीसुद्धा अर्जसंख्या 1,00,000पेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे. आता यावरून दर्शवतं की कमी स्पर्धा ही निवडता येत नाहीये. सर्वत्र जवळ क्रमांक सेम आहेत. नागपूरसाठी पाहिले 68,572 पहिला अर्ज भरला. त्याच्यानंतरनं 15-20 मिनिटानंतरनं औरंगाबादसाठीचा अर्ज आला. नोंदणी क्रमांक 68,000. त्याच्यानंतरनं अर्ध्या तासानंतरनं मुंबईसाठी 69,262 आला. तर अशा पद्धतीने अर्ज क्रमांकामध्ये ही अशी फरक आहे. महत्त्वाची माहिती म्हणजे स्क्रीनशॉट यामध्ये तुम्हाला स्पष्ट समोर येतं. स्क्रीनशॉट मी सध्या इथे डायरेक्टली दाखवले नाही आहेत उमेदवारांचे. टेलिग्राम चॅनलवर मी शेअर करणार आहे. आता ही झाली माहिती लिपिक पदासाठी. शिपाई पदासाठी तर त्यापेक्षा जास्त अर्ज हे आलेले आहेत. आता इथे नोंदणी क्रमांक 81,000 आहे. ह्या इथे चुकून थोडंसं 8,165 झालं आहे. तर शिपाई पदासाठी जी अर्जसंख्या 1,00,000 क्रॉस झालेली आहे. आजचा दिवस, उद्याचा दिवससुद्धा बाकी आहे. 1,00,000 क्रॉस गेला आहे. सगळ्यात जास्त अर्ज शिपाई पदासाठी आहेत. कारण त्यासाठीची जी शैक्षणिक पात्रता ती सुद्धा कमी असते आणि एका वेळेला तुम्ही हमाल आणि फराशसाठी सुद्धा अर्ज करू शकता. तर पाहिलं तर मुंबईसाठीचा नोंदणी क्रमांक 81,000 क्रॉस झाला आहे. फॉर्म भरण्याच्या वेळी एकूण फॉर्म हे 80,000पेक्षा जास्त असतील. म्हणजे 85,000 ही त्यावेळेच्या आकडेवारी 1,00,000 100% क्रॉस झालेला आहे. आज संध्याकाळी 1,05,000 पर्यंत तरीसुद्धा तुम्ही आकडेवारी पकडू शकता. 4 जानेवारी आजची शेवटच्या संध्याकाळपर्यंत 85,000 प्लस तर कधीच गेलेले आहेत. तर या अंदाजाप्रमाणे क्लर्कपेक्षा 1,00,000च्या वर जाण्याची क्लर्कप्रमाणेच आता क्लर्कला थोडा वेळ लागतोय लिपिक पदासाठी. मात्र शिपाई पदासाठी तर 100% ही आकडेवारी त्यापेक्षा वर जात आहे. कारण एकच नोंदणी क्रमांक येतो आणि यासाठी शिपाई आणि क्लर्कसाठी दोन्ही पदांसाठी नियम जे आहेत हे समान आहेत. तर यामध्ये क्लर्क पदासाठी आपण पाहिलं तर 75,000 ते 1,00,000 म्हणजे 1,00,000 क्रॉस झालं आहे. 100% गॅरंटेड यामध्ये होऊ शकतं. लिपिक पदासाठी सांगितलं. शिपाई पदासाठी 100% 1,00,000 क्रॉस केलेला आहे. 1,00,000 दोन्हीकडे क्रॉस होणार आहे. पण शिपाई पदासाठी त्यापेक्षा जास्त थोडेसे अर्ज असतील. 20,000 ते 30,000 जास्त अर्ज असतील. 81,000चा आकडेवारी होती सकाळची. तर या पद्धतीने शेवटच्या काळात फॉर्म जे आहे संख्या वाढू शकते. कारण ज्यांच्या फी पेमेंट बाकी होतं सुरुवातीला ते आत्ता फी पेमेंट करून त्यांचा अर्ज भरू शकतात. त्यामुळे ॲप्लिकेशन नंबर, रजिस्ट्रेशन नंबर हे जास्त वाढू शकतात. आता स्पर्धा आणि सल्ला तुम्हाला कुठलं ठिकाण निवडावं याबाबत आपण अगोदरसुद्धा एक व्हिडिओ केला होता डिटेलमध्ये. लिंक मी देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही चेक करू शकता. तर यामध्ये जर पाहिलं तर नोंदणी क्रमांकानुसार येत असल्याने सर्वात कमी फॉर्म कुठे हा गेस करता येणार नाही आहे, सांगता येणार नाही आहे. मात्र मुंबई, नागपूर किंवा औरंगाबाद यापैकी कोणतेही ठिकाण हे कमी स्पर्धेचं नाही. सगळ्या ठिकाणी स्पर्धा ही त्याच पद्धतीची असणार आहे. कारण विद्यार्थी यामुळे गोंधळामध्ये अडकू शकतात की त्यांना वाटतं औरंगाबादला कमी अर्ज असतील, नागपूरला कमी अर्ज असेल, तिथे अर्ज करूया. तर असं होत नाही आहे. यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. दोन्ही पदांसाठी फॉर्म 1,00,000च्या आसपास वर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्पर्धा दोन्ही पदांसाठी खूप अशी जास्त आहे. तर यामध्ये फॉर्मचं ठिकाण सांगितलं तरी तुम्ही विश्वास ठेवू नका. प्रूफ आणि स्क्रीनशॉटवरून तुम्हाला हे स्पष्ट कळत आहे. तर अशा पद्धतीने सध्याची आत्ताची जी लेटेस्ट अपडेट आहे यानुसार दोन्ही पदांसाठी 1,00,000पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. कॉम्पिटिशन स्पर्धा असणार आहे. कारण ओपन कॅटेगरीमधून म्हणजे कोणत्याही आरक्षणाशिवाय तुम्हाला इथे चान्सेस जे आहे संधी मिळणार आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या या भरती प्रक्रियेसाठी. अशा पद्धतीने शेवटची तारीख आहे उद्या. उद्यासुद्धा
किती अर्ज येतात, शेवटचा फायनल आकडा आपण अपडेट घेणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या अपडेट अशाच वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.